नमस्कार श्रोते हो, भक्ती संकल्पनेचा हा दुसरा भाग. आपणा सर्वांना मीराबाईचं उदाहरण झालं आहे. भक्ती आणि प्रेम जेव्हा एक होते तेव्हा मीरा कृष्णमय होते. आणि मीराबाई म्हटली की मग कृष्णाचं मोरपिशी स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि तिचं स्वतःचं अस्तित्व तिला राहत नाही. सगळं समर्पण झालेलं असतं. आणि भक्तीच्या अंतिम चरणाजवळ येण्याचं भक्तीचं रूप म्हणजे एकरूपता. व एक वेळ अशी येते की भक्त व भगवंत एकरूप होऊन जातात. श्री राम भक्त हनुमानाची भक्ती जगाला परिचित आहे. राममय होऊन जाताना अंजनी पुत्र स्वतःचा स्व विसरला. रामाशी एवढा तद्रूप झाला की त्याच्या हृदयातच रामप्रभूने वास केला. महाभारतातील अर्जुनाची श्रीकृष्ण भक्ती सर्वश्रुत आहे. गोप, गवळणी, गोपिका यांनी तर भक्ती मार्गाने परमधाम गाठलेले होते. भक्ती या शब्दाचे विवेचन करताना एका आगळ्या वेगळ्या भक्तीला विसरणं म्हणजे देशद्रोह ठरेल. तळहातावर प्राण घेऊन शत्रूशी खंबीरपणे लढणारे आपले जवान देशभक्तीने ओथंबलेले असतात. एकच ध्यास मनी असतो आणि आपल्या कार्याशी ते इतके तद्रूप झालेले असतात की त्यांना त्याचं भान करो वा मरो हेच एक त्यांना ठाऊक असतं. मातृभूमीच्या रक्षणासाठी तन मन धन सर्व अर्पण करून ते देशभक्ती करत असतात. म्हणजे ही भक्तीच नाही तर ती एक उपासना आहे. म्हणून या सर्व देशभक्त सैनिकांना आपण सॅल्यूट करत असतो. या भक्तीचा उदात्त अर्थ भारतीयांना सुपरिचित आहे. या श्रेष्ठ भक्तीमध्ये देवाकडे भक्त काहीच मागत नाही. भक्ती सुखाचा सोहळा हेच त्याचे परमसाध्य असते. आणि म्हणून ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. भक्तिरसात अवगाहन करीत राहणं हीच जीवनातील खरी मूल्य आहे आणि परमार्थ आहे. अशा भक्तांना आणि अशा भक्तीला भागवत धर्मात स्थान दिलेलं आहे. आत्मोद्धारासाठी भक्ती किती आवश्यक आहे याचे विवेचन वासुदेव, खिळ्या, वाघ्या, मुरळ्या, चोपदार, महालक्ष्मी, गाय, नवलाई जी काही पात्रे होती ती भारुडातून केलं आहे. कर्मात भक्तीचा ओलावा हवा. ज्ञानाला कर्माचे हातपाय हवेत व भक्तीला ज्ञानाचे डोळे हवेत. भागवतात भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. श्रवण कीर्तन, विष्णू स्मरणम, पादोत्तम, अर्चनम, वंदनम, दास्य सख्यत्मात्म निवेदनम असे 9 प्रकार आहेत. या 9 प्रकारांना नवविधा भक्ती म्हणतात. या भक्तीने ईश्वर प्रसन्न होऊन त्यावर कृपा करतात, अनुग्रह करतो आणि सुखी ठेवतो. भागवत धर्मात भक्तीचे फार वरचे स्थान आहे. कठोपनिषदात ईश्वरी प्रसादाला फार महत्त्व आहे. श्वेताश्वर उपनिषदात भक्तीचे महत्त्व सांगताना श्वेता म्हणतात, यस्य देवे परा भक्तिर्मतथ देवे तथा गुरु. त्यानंतर ज्याची देवावर ठाई श्रद्धा श्रेष्ठ आहे त्याला आत्मज्ञान जाणण्याचा हक्क आहे असं ते सांगतात. किंवा कैकेय उपनिषदामध्ये सांगितलं आहे की श्रद्धा भक्ती ध्यान उपद्गम असेही. म्हणजे ब्रह्मज्ञान श्रद्धेने भक्तीने ध्यानयोगाने जाणता येते. तर गीतेतील भक्ती संकल्पना 9व्या अध्यायात दिलेली आहे. मन्मना भाव मदभक्ती मद्यानी मी नमस्कुरु असा एक श्लोक आहे. त्यात तुझे श्रम, तुझे कष्ट भक्तीमुळे तू माझ्याप्रत येशील, माझ्या स्वरूपाचे तुला ज्ञान होईल आणि स्त्रिया आणि क्षुद्र यांना सुद्धा भक्ती करण्याची कवाडे खुली आहेत असा त्याचा अर्थ आहे. ज्ञानेश्वरांची भक्ती संकल्पना विठ्ठल भक्ती व वारकरी संप्रदायाचा प्राण असतो. त्याची प्रतिष्ठा नामदेवांनी आपल्या भक्कम पायावर केली आहे. भक्ती म्हणजे अद्वैताची अनुभूती. ओणे क्रिया किरणच आहे तरी अद्वैती भक्ती आहे असं ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात ते सांगतात. नंतर प्रतिबिंब निजबिंब एकवटले ते अज्ञान आता फिटले असं ते 18व्या अध्यायात सांगतात.
ज्ञानदेवाची भक्ती म्हणजे भक्ती व ज्ञान यांची एकरूपता आत्मरूपी ईश्वरच विश्वातीर्ण रूपाने नेटलेला आहे असं ते सांगतात. आता एकनाथांची जी भक्ती कल्पना आहे ती थोडी वेगळी आहे. ज्ञानाने बुद्धी पवित्र होते व चित्त शुद्ध होते, त्यातूनच परमभक्ती उत्पन्न होते आणि म्हणून अशा अनेक प्रकारातून समाज जागरण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या भक्तीची अनेक रूपं आपल्यापुढे त्यांनी उभी ठेवलेली आहे. अशी ही भक्ती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.